तुम्ही जर हे बोनटवरती पाहाल, हे पहा हे किती स्क्रॅचेस आहेत, स्वर्ल मार्क आहेत, त्यासोबतच स्क्रॅचेस देखील बरेच आहेत, सूर्यप्रकाशामध्ये तुम्हाला दिसत असतील। हा पहा, आता हा सूर्य दिसतो, पहा किती फरक पडला, आधीचं कसं होतं आणि आताचं कसं। आपण आपली ही जी इग्निस डिझेल गाडी आहे, जी 3-4 महिन्या अगोदर सेकंड हँड घेतलेली होती, 6-7 वर्ष जुनी गाडी आहे, परंतु पेंटमध्ये बरेचसे डिफेक्ट आहेत, स्क्रॅच मार्क आहेत, स्क्वेअर मार्क आहेत, जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल। आणि कुठे कुठे जे तो पेंट देखील रिपेंट केलेला आणि तो देखील बरोबर नाही आहे। तर अशा वेळेला तिला आपण चाललेलो आहे सगळं डिटेलिंग करायला, रिपेंट वगैरे, आणि सगळं अगदी नवीनसारखी गाडी करण्यासाठी, आणि त्यासोबत त्यावरती सिरेमिक कोटिंग देखील करणार आहोत। अशा वेळेला मी बरेचसे ठिकाणं शोधले आणि बरंच शोधल्यानंतर मला एक ठिकाण चांगलं मिळालेलं आहे। त्याचं नाव आहे कार्स AZ म्हणून, नेहरू इथे आहे, BMW शोरूमच्या अगदी बाजूलाच आहे। तिकडे सगळे कारचे शोरूम आहेत, किया वगैरे, ह्याच्या बाजूलाच गल्लीमध्ये आहे। त्यांची जे मी बरेचसे व्हिडिओज इंस्टाग्रामवरती वगैरे पाहिले आणि मला त्यांचं काम आवडलं। तर चला मित्रांनो, आपण आपली गाडी कार्स AZ मध्ये घेऊन जाऊया। अगोदर कशी गाडी आहे आणि नंतर झाल्यानंतर तिचा लुक कसा चेंज होतो आहे, बहुतेक साऱ्या गोष्टी मला चेंज करायच्या आहेत, तर ते पाहूया। आता 3-4 महिने झालेत गाडी घेऊन, आधी बोललो गाडी चालूया, बघूया कशी रिस्पॉन्स देते, त्यानंतरच तिच्यावरती खर्च करण्याला अर्थ आहे। तर गाडीमध्ये काही एक प्रॉब्लेम नाहीये, आपण जे आहे ते आता आरामात तिच्यावरती सिरेमिक कोटिंग, बाकी जे ते पेंटिंग वगैरे जे आहे ते डिटेलिंग वगैरे करू शकतो। तर चला जाऊया कार्स AZ नेहरू येथे आणि पाहूया की आपल्याला कुठल्या कुठल्या सुविधा मिळतात आणि काय काय त्यासोबत आपल्याला ऑफर केलं जात आहे। तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत नेहरू येथील कार्स AZ येथे। हे आहेत सचिन सर, नमस्कार। यांना आपण आपली गाडी दाखवली, त्यांनी पूर्णतः ती गाडी स्वतःहून चेक केली, स्वतः ओनर आहेत ते, आणि सगळे गाडीचे पॅनल वगैरे पाहून त्यांनी मला सांगितलं की आम्ही हे सगळं करून देऊ। आता सरच सांगतील की गाडीमध्ये काय काय कुठे कुठे आहे आणि काय केल्यानंतर आपली गाडी अगदी चांगल्यासारखी दिसेल। सर, जसं आपण गाडी इन्स्पेक्ट केली तर तिचा एक जो फेंडर आहे, म्हणजे टायरच्या वरचा जो छोटासा पार्ट आहे, तिथे गंज लागलेला आहे, आपल्याला तो पॅनल पेंट करावा लागेल। बाकी संपूर्ण गाडीवरती मला वाटतं गाडी एक अराउंड 7-8 इयर्स जुनी आहे आपली, तर त्याला ऑलमोस्ट सगळीकडे स्क्रॅचेस आलेले आहेत, तर स्क्रॅचेस आपल्याला काढायला लागतील। आणि ग्लासेसवरती बऱ्याच ठिकाणी स्क्रॅचेस आणि वॉटर मार्क्स, म्हणजे खाऱ्या पाण्याचे आपण जे डाग बोलतो ते आहेत, तर त्याला पण आपण पूर्णपणे काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, ते आहे। आणि अलॉय व्हील्सला बऱ्याच ठिकाणी मला वाटतं तुम्ही गाडी चालवताना त्याला डॅमेजेस किंवा स्क्रॅचेस आले, तो पेंट गेला, तर ते एक पेंटिंगचं काम आपण करणार आहोत। आणि आणखी काही गोष्टी जेव्हा आपण आता गाडी आपण आणखी वॉश केलेली नाहीये, एकदा वॉश होऊन क्लीन झाली की मग आपल्याला आणखी समजेल की आणखी काय प्रॉब्लेम आहे, मग तेव्हा आपण त्याच्यावरती डिसिजन घेऊया। फोम वॉश पासून प्रोसेस चालू करणार आहोत गाडीची, असं आहे। मी सरांना सांगितलं की मला सिरेमिक कोटिंग देखील करायची आहे, तर आपल्याकडे कुठली कुठली सिरेमिक कोटिंग? तर सिरेमिक कोटिंग आपल्याकडे सर एक 2 ब्रँड आहेत। एक उर्थ म्हणून हा जर्मन ब्रँड आहे, जो इंडियामध्ये बरेचसे जे शोरूम आहेत ऑथराइज तिथे अप्रूव्ड आहेत, त्याचं आपल्याकडे आहे। आणि दुसरं आपण स्वतः इम्पोर्ट पण करतो ऑस्ट्रेलियाहून, तर असे 2 ब्रँड आपल्याकडे आहेत। तर कस्टमरची चॉईस आहे, त्यांना कुठलं करायचं असतं ते, आणि त्याच्यामध्ये पण वॉरंटीचे पण ऑप्शन आहेत आपल्याकडे। 1 वर्षाचा वन टाइम करायचं आम्हाला, तर तो पण ऑप्शन आहे। 2 इयर्स वॉरंटीचं पण आहे, 3 इयर्स वॉरंटीचं पण आहे। हे सगळं करताना आपण त्यांना 3 लेअर सिरेमिक कोटिंगचे गाडीवरती लावून देतो। अच्छा, म्हणजे सिरेमिक कोटिंग वरती देखील तुम्ही वॉरंटी? हो, वॉरंटी आहे, प्रोव्हाइड करता। आणि आपल्याला बेनिफिट काय होतील सिरेमिक कोटिंग जर आपण आपल्या सिरेमिक कोटिंग जर तुम्ही केली, तर सपोज आता जे तुमच्या गाडीचा जो शाईन आणि ग्लॉस आहे, सपोज तुमची ओपन पार्किंग आहे किंवा कवर्ड जरी पार्किंग असली, पण जी धूळ मातीने गाडीचं जे क्लिनिंग, धूळ माती बसली, सिरेमिकचा तुम्हाला बेसिक सांगतो फायदा कसा, जसं आपली ही स्किन आहे, तर ही प्लेन नाही, आपण जर बघितली तर ह्याच्यामध्ये लाईन्स असतात, किंवा आता हा टेबल आहे आपला, हा लाकडाचा टेबल, पण ह्याच्यावरती आपण ही ग्लास ठेवली, तर सिरेमिक कोटिंग काय करतं की तुमचा जो पेंट आहे तो पण पोरस असतो आपल्या स्किन सारखं, म्हणजे त्याच्यावरती पण होल असतात, जे आपल्याला आपल्या डोळ्याने नाही दिसत, धिंगाच्या काचेने आपण बघितलं तर दिसू शकतो हा खालीवरती। तर सिरेमिक त्या लेअरमध्ये जाऊन केमिकल असतं, ते केमिकल पूर्ण फिट होतं आणि ते सिमेंट कॉन्क्रीट सारखं पेंट बरोबर अगदी घट्ट होतं, म्हणजे त्यांचं अगदी जॉईंट होऊन जातो आणि ते तिथेच राहतं। तर त्यामुळे आता गाडीची तुमची क्लिनिंग इझी होते आणि त्याचा हार्डनेस बसतो। जसं आपण सिरेमिकचे 2 टाईप येतात जनरली मार्केटमध्ये, एक 9H आणि 10H। तर H म्हणजे हार्डनेसचे युनिट आहे, मग ते किती हार्डनेस आहे त्यावरती सपोज सकाळी जो वॉशिंगवाला क्लिनिंग करत असतो तुमचा किंवा वॉशिंगला, म्हणजे स्क्रॅचेस वगैरे येतात, त्याला तो रेजिस्ट करतो, लगेच पूर्ण थांबतं असं मी म्हणणार नाही, पण त्याला रेजिस्ट करतो। मग जे नॉर्मल राऊंड मार्क्स येतात क्लिनिंग वगैरे करताना, ते पण बऱ्यापैकी अवॉइड होऊ शकतात त्याच्यामध्ये, आणि ग्लॉसीनेस राहतं। त्यानंतर तुमचे जे बर्ड ड्रॉप्स आहेत पक्ष्यांचे, तर ते जर पेंटमध्ये जर पडले आणि तिथेच राहिलं, तुम्ही त्याला साफ नाही केलं, तर पेंटमध्ये उतरतो, तुम्हाला पूर्ण पॅनल पेंट करावं लागतं, तो अवॉइड होतो। त्यानंतर झाडाचा जो चिक आहे, हा, आणि घाडात जर तुम्ही गाडी जर झाडाखाली लावत असाल, आपल्या नवी मुंबईमध्ये वगैरे बरेच स्पेशली खूप झाडी आहेत, तर त्याचा जर तो काही फळांचे वगैरे डाग जर वरती पडले, तर ते पेंटमध्ये जातात, तर त्याच्यापासून पण त्याचं रक्षण होतं। त्यानंतर तुमचे ते इंडस्ट्रियल डस्ट पार्टिकल आहेत, काजळी वगैरे उडते फॅक्टरीची, तर ती पण त्याच्यावरती जर पडली तर पेंटमध्ये ते जात नाही, असे अनेक फायदे त्याचे। हो, आणि पाणी वगैरे जे तुमचं राहणार असतं त्याच्यावरती वॉटर, तर ते पाणी पण कमी राहतं, कारण तुमचा सरफेस ही सिरेमिक लावल्यानंतर जशी टेबलवरती आपण ग्लास ठेवली तसं अगदी प्लेन होतो, त्यामुळे पाणी थांबायला आणि ह्याला जे डस्ट पार्टिकल बसायला, त्याला ऍटमॉस्फेरिक बंबार्डमेंट असं सिरेमिक कोटिंग मॅन्युफॅक्चरर बोलतात। म्हणजे धूळ, माती, पाणी, ऊन, ह्या सगळ्यांचा इफेक्ट कमी होतो। तुमचा जो पेंट जो आहे त्याचं फेडिंग कमी होतं, कारण जी अल्ट्राव्हायोलेट लाईट आहे त्याचा इफेक्ट कमी होतो, कारण तुम्ही एक टफ लेअर त्याच्यावरती लावलेला आहे।
असे सगळे फायदे आहेत सिरॅमिक कोटिंगचे. तर आपण देखील आपल्या गाडीवरती सिरेमिक कोटिंग करणार आहोत. आता गाडी सबमिट केली 3-4 दिवसामध्ये आपल्याला गाडी अगदी छान नवीन सारखी करून मिळून जाईल. डिटेलिंग सोबत, कार वॉश सोबत सिरेमिक कोटिंग, तसेच पीपीएफ देखील इथे करून मिळते. हो, पीपीएफ कोटिंग पण करून मिळते. पीपीएफ म्हणजे पीपीएफचा एक अराउंड आपल्याकडे 180-190 मायक्रॉन पासून 240 मायक्रॉन पर्यंतचे पीपीएफ आपल्याकडे अवेलेबल आहेत तेवढ्या थिकनेसचे. तर पीपीएफ कोटिंगची जरी सर्व्हिस पाहिजे असेल म्हणलं तर ती आपण प्रोव्हाइड करतो. ऍसेसरीज लागतात त्याही आपल्याकडे आहेत. अगदी फोम वॉश पासून छोटी म्हणजे 600 रुपयापासून अगदी 2 लाखापर्यंतच्या ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत. इव्हन बाईक वगैरे देखील वॉश. हो, बाईक वॉश पण होतात. बाईकला पण पीपीएफ किंवा सिरॅमिक कोटिंग करायचं असेल तर ते पण आपण प्रोव्हाइड करतो. तर मित्रांनो, आज तारीख आहे 9 जानेवारी 2025 आणि आपला जो तुम्ही व्हिडिओ पाहिला, आपण सचिन सरांशी बोलत होतो, तो दिवस होता, त्या दिवशी आपण तिकडे गाडी सोडून आलेलो होतो. तो दिवस होता 11 डिसेंबर 2024. तर मित्रांनो, लगभग आता 1 महिना व्हायला आला. तुमच्या जवळ एक मी गोष्ट क्लिअर करू इच्छितो. हा व्हिडिओ जो आहे तो कार्स एजंटनी स्पॉन्सर केलेला व्हिडिओ आहे. त्यांची स्पॉन्सरशिप घेत असताना त्यांच्याजवळ मी एक गोष्ट क्लिअर केलेली होती. तुमचं काम तर मला आवडलेला आहे, व्हिडिओज वगैरे मी पाहिलेले आहेत, परंतु जिथपर्यंत मी स्वतः अनुभवत नाही, तुमचं काम पाहत नाही, ते 1 महिना तरी मी तो ऑब्झर्व करत नाही, तिथपर्यंत मी तुमच्याबद्दलचा व्हिडिओ नाही बनवू शकत. जेव्हा मी ऑब्झर्व करीन, पाहीन, त्यानंतरच जे काही मला फील होईल ते मी माझ्या व्ह्युअर्स सोबत, माझ्या सबस्क्रायबर सोबत, माझ्या फॅमिली मेंबर सारखेच आहेत ते, त्यांच्यासोबत ती गोष्ट जी आहे ती शेअर करीन. तर मित्रांनो, आता 1 महिना जे आहे ते झालेला आहे आणि आपली गाडी तिकडनं चांगली टकाटक होऊन आलेली. त्यांचं मला काम आवडलं, क्वालिटी आवडली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याकडे असे इक्विपमेंट आहेत जे नवी मुंबई एरियामध्ये किंवा मुंबई सारख्या एरियामध्ये सगळ्यांजवळच तुम्हाला मिळणार नाही. क्वचितच डिटेलिंगचे वर्कशॉप असतील ज्यांच्यामध्ये तुम्हाला त्यांच्याजवळ असणारी सुविधा मिळून येईल. जसं की त्यांच्याजवळ जे आहे ते इन्फ्रारेड पेंट बूथ आहे, जे की तुम्हाला सगळीकडेच मिळणार. कुठे डिझेलवाला असतं तर कुठे जे आहे ते झाडाखाली तसंच ड्राय केलं जातं पेंट आणि त्यामुळे तिकडे एकदम कमी खर्चामध्ये होऊन जातं आणि पेंट देखील प्रॉपरली मिळत नाही, त्याची लाईफ देखील आणि पपडी वगैरे निघणे. ते जर तुम्ही झाडाखाली वगैरे जे करतात पेंटिंग वगैरे किंवा नॉर्मली अशीच वातावरणामध्ये सुकवतात त्यांच्याजवळ हे प्रॉब्लेम दिसून येतात, परंतु कार्स एजंटमध्ये तसं नाही आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया. त्यांना मी सांगितलेलं होतं की तुम्ही ज्या माझ्या गाडीवरती वर्क कराल त्याचे मला प्रत्येकाचे व्हिडिओ हवे आहेत, मला जे आहे ते शेअर करायचे आहेत आणि मला देखील पाहायचं आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीने काम करत आहात. तर सगळ्यात आधी जे आहे ते आपल्या गाडीची डिटेल वॉशिंग करण्यात आली. मित्रांनो, डिटेल वॉश हा आपण दर 3 महिन्यांनी कमीत कमी किंवा दर 6 महिन्यांनी तरी मॅक्झिमम 6 महिन्यानंतर करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपली गाडी जी ती डिटेल क्लीन होते. बाहेरनं आपले जे क्रोम वगैरे असतात किंवा जो आपला लोगो वगैरे असतो त्याच्यावरती खाऱ्या पाण्याचे मार्क येतात किंवा आतून देखील एकदम घाण होतं. आपलं इंटिरियर डोअरचे जे ट्रिम्स असतात ते घाण होतं. ते अतिशय चांगल्या कमी पैशांमध्ये आपल्याला एकदम क्लीन करून घेतात. आपण जे वॉश करतो किंवा बाहेरनं जे वॉशिंग करून घेतो त्याच्यामध्ये ते एवढे डिटेलपणे वॉश केलं जात नाही. ते तुम्ही जर इथे गेलं तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे क्लीन करून मिळेल. माझी गाडी आधी तुम्ही पाहिलेली असेल कशी होती आणि आता वॉश केल्यानंतर पहा, इंटिरियर जे आहे अगदी नवीन गाडीसारखं चमकतं आहे. अगदी ट्रिम्स वगैरे देखील त्यांनी चांगल्या प्रकारे क्लीन केलेल्या आहेत. तुम्हाला नुसती ही सेवा जरी तिकडे जाऊन घ्यायची असेल, अगदी कमी दर्जामध्ये आहे, तर तुम्ही जाऊन ही नक्कीच तिकडे घेऊ शकता. हे क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर त्यांना प्रॉपर समजून आलं की आपल्या गाडीमध्ये काय वर्क करणं गरजेचं आहे. तसं मग त्या लोकांनी जिथे डेंटिंग पेंटिंग होती तिथे डेंटिंग पेंटिंग देखील केली. एक पॅनल जो आहे तो गंजलेला होता, तिकडे पेंट करणं खूप जास्त गरजेचंच होतं. पेंट जो आहे तो एकदम पातळ झालेला होता, तिथे त्यांनी पेंट वगैरे करून घेतलं. क्वालिटी पेंट इकडे मिळतात. तसेच आपले अलॉय व्हील्स होते, अलॉय व्हील्स वरती देखील पेंट निघालेलं होतं, ते देखील त्यांनी रिपेंट केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्रारेड पेंट बूथ मध्ये हे त्या लोकांनी जे आहे ती आपली कार आणि अलॉय व्हील जे आहेत ते ड्राय होण्यासाठी ठेवले होते. त्याची इन्फ्रारेडचा काय फायदा असतो ते तुम्ही सचिन सरांकडूनच ऐका. सो हे तुम्ही बघू शकता, हे इन्फ्रारेड लाईट युक्त पेंट बूथ आहे. या पेंटची काचेत जसं तुम्हाला सांगितलं की युनिफॉर्म ड्राइंग होते. हे इन्फ्रारेड लाईट लावल्याने युनिफॉर्म ड्राइंग झाल्यामुळे तुमच्या पेंटची शाईन, ग्लॉस आणि त्याची लाईफ पण वाढलेली असते. सो हे पेंट बूथ तुम्ही जर चेक केलात तर नवी मुंबई किंवा मुंबईमध्ये हार्डली पेंट बूथ हे असतील. तर तुम्हाला जर क्वालिटीचं काम हवं असेल तर हे पेंट बूथ बघूनच आमच्याकडे बरेचसे कस्टमर ओव्हरकोटसाठी पण येतात, म्हणजे फुल पेंटिंगसाठी, ज्यांना कलर चेंज करायचा पूर्ण गाडीचा किंवा सेम कलरमध्ये गाडी पूर्ण पेंट करायची आहे. हा आपला प्लस पॉईंट आहे. तर क्वालिटीसाठी आपण हे पेंट बूथ घेतलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला एकदम पेंट जो आहे तो एकदम चांगल्या कंडिशनमध्ये क्वालिटीमध्ये बसेल आणि येस इव्हनली बसेल आणि ड्राइंग व्यवस्थित झाल्यामुळे त्याची जी लाईफ आहे, तर तुम्ही कसं पेंटिंग करताय आणि त्याची ड्राइंग प्रोसेस कशी, त्या बेसिसवर त्याची लाईफ असते, तर ती तुम्हाला इकडे मिळणार. आणि योग्य प्रकारे ड्राय नाही झालं तर परत पापडी निघते किंवा मध्ये जे स्क्रॅचेस किंवा आणखी त्याच्यामध्ये एअर ट्रॅप होण्याचे चान्सेस असतात. कसं तर ते सर्व आपण इकडे ड्राइंग केल्यामुळे बाहेरच हे करतात झाडाखाली वगैरे. हो, ऍक्च्युअली प्रोसेस बरोबर नाहीये, पण बरेचसे लोक झाडाखाली पण कॉस्टिंग मध्ये हे करतात. पण तुम्ही जर बघितलं तर आपली कॉस्टिंग त्या झाडाखाली पेंट करण्यापेक्षा थोडीशी जास्त आहे आणि वाजवी दरामध्ये आपण येतो. इन्फ्रारेड पेंट बूथ वापरून पेंटिंग करतो म्हणजे खूप आपण चार्ज करतो कस्टमरला, असंही नाहीये. कुणाला पाहिजे असेल कस्टमर एकदा आमच्याकडे येऊन कोटेशन काढून घेऊन जाऊ शकतात. कोटेशन देणं हे अगदी फ्री ऑफ चार्ज आहे. कस्टमरला वाटलं तर त्यांना काम करायचं ते करू शकतात, नाही वाटलं तर गाडी रिटर्न घेऊन जाऊ शकतात. आणि मित्रांनो, हे पेंट वगैरे ड्राय झाल्यानंतर मग आपल्या कारवरती जी आहे ती
स्क्रॅच रिमूव्हल ट्रीटमेंट करण्यात आली. तुम्हाला नुसती ही स्क्रॅच रिमूव्हिंग ट्रीटमेंट जरी करायची असेल, पहा तुम्हाला बोनटवरती किती स्क्रॅचेस दिसत असतील. आता अर्धा भाग जे आहे ते त्या लोकांनी तसंच ठेवला आणि अर्धा भागावरती ती ट्रीटमेंट केली, तरी देखील तुम्ही पाहू शकता की किती फरक आहे. अजून सिरेमिक कोटिंग वगैरे काहीच झालेली नाही आहे. तर तुम्हीच पाहू शकता की किती फरक येत आहे ही ट्रीटमेंट केल्यानंतर. तुम्हाला देखील तुमच्या गाडीवरती बारीक सारीक जे आहेत ते स्क्रॅचेस असतील, तर तुम्ही ही ट्रीटमेंट करून घेतले तर तुमची गाडीचा पेंट जो आहे तो एकदम ग्लॉस व्हायला लागेल. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या लोकांनी सिरेमिक कोटिंगला सुरुवात केली आणि सिरेमिक कोटिंग नंतर तुम्ही पेंट कसा वाटतोय आणि गाडी कशी वाटते आहे पूर्ण ते तुम्ही नक्कीच पाहू शकता. सिरेमिक कोटिंगचे काय फायदे हे आपल्याला आधीच सचिन सरांनी सांगितलेले आहेत आणि गाडीवर तो अप्लाय झाल्यानंतर देखील फार छान लुक येतो आहे, जसं तुम्हाला दिसतच असेल. तर आता मित्रांनो, संपूर्ण काम झाल्यानंतर जे आहे तुम्ही ह्याचा लुक पाहू शकता गाडीचा कसा येतोय. आधी जी गाडी आलेली होती 8 वर्ष जुनी आणि आता जी आहे अजिबात वाटत नाही की 8 वर्ष वगैरे जुनी आहे. गाडी जी आहे ती अगदी नवीन सारखी चमकते. अगदी मला देखील ह्या सुविधांपैकी कुठलीही सुविधा यूज करायची असेल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. कार्स एजेड नेरूळ येथे आहे. BMW शोरूमच्या अगदी बाजूलाच नॉर्मल कार वॉशिंग पासून इकडे सुविधा आहे ते 2-2 लाखाच्या PPF पर्यंतची सुविधा इकडे मिळते. ह्यांच्या जवळ जे आहेत ते बऱ्याचशा गाड्या बेंटली पासून रेंज रोवर अशा महाग गाड्या जे आहेत ते ह्यांच्याजवळ हे लोक अशा गाड्यांवरती वर्क करतात. म्हणजे तुम्ही विचार करा की किती एक्सपिरियन्स असतील. माझ्या गाडीवरचं काम देखील मला अतिशय आवडलेलं आहे. तर मित्रांनो, हा काही लुक होता आपल्या गाडीचा. जर तुम्हाला हा काम आवडलेला असेल, तुम्हाला ही सुविधा घ्यायची असेल तर नक्की व्हिजिट करा कार्स एजेड. तिकडे जाऊन आपलं नाव सांगा, तुम्हाला नक्कीच काही ना काही ऑफर तिकडे दिली जाईल आणि क्वालिटी वर्क जे आहे ते करून मिळेल. त्यांचे जो ॲसेसरीज वगैरे देखील आहेत, म्युझिक सिस्टम झाले, फॉग लाईट झाले, LED लाईट्स झाले, ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत ते तुम्हाला तिकडे करून मिळतील. आणि मित्रांनो, डिटेलिंग शॉप सोबतच ह्यांचं वर्कशॉप देखील आहे, जिथे की गाडी सर्व्हिस, गाडी रिपेअर ह्या सगळ्या सुविधा केल्या जातात. त्यांच्या पेजवरती जाल तर तुम्हाला समजेलच कुठल्या सुविधा त्यांच्याकडे मिळतात. वर्कशॉप देखील फार मोठा आहे आणि तिथे वेटिंग रूम देखील आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गाडीवर होणारं काम तुम्ही वेटिंग रूम मध्ये उभं राहून हमखास पाहू शकता. होणारी सर्व्हिसिंग वगैरे, जसे की ऑथराइज सर्व्हिस सेंटरमध्ये आपल्याला ही सुविधा मिळत नाही. आपल्याला वेगळ्या ठिकाणी बसवलं जातं आणि सर्व्हिस सेंटर वेगळ्या ठिकाणी असतो. गाडी जवळ उभं राहतात तर म्हटलं जातं की इकडे अलाऊ नाहीये, तुम्ही आत जाऊन बसा वगैरे सांगितलं. तसं इथं अजिबात नाहीये. तुमच्या गाडीवर होणारी सर्व्हिसिंग किंवा कोणतंही काम तुम्ही वेटिंग रूम मध्ये बसून नक्कीच पाहू शकता. तर कुठलंही काम असेल गाडीतल्या, गाडी रिपेअर पासून ते काही, त्यांच्या ह्या पेजला फॉलो करा. कार्स एजेड म्हणून इंस्टाग्रामवरती तुम्हाला सगळी त्यांची कामं दिसून येतील. कुठली सुविधा आहे, काय आहे, कुठल्या गाडीवरती त्यांनी काम केलेलं आहे, कसं काम केलेलं आहे, सगळं तुम्हाला तिथे जे आहे ते दिसून येईल. व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत नेहमी ड्रायव्हिंग करत असताना अलर्ट राहा. ड्रायव्हिंग करत असताना ट्रॅफिक रूल्सचं पालन करा आणि नेहमी ड्रायव्हिंग करत असताना तुमच्या मोबाईलपासून दूर राहा.